नमस्कार मित्रांनो, सुंदर हस्ताक्षर कसे काढावे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय। आपण सुरुवातीला उभ्या सरळ रेषा यांचा सराव करून घेतलेला आहे की आपल्या उभ्या सरळ रेषा जर चांगल्या आल्या तर अतिशय चांगल्या प्रकारचा हस्ताक्षर होते। असे आकार थोडे चांगले काढावेत। त्यानंतर अ काढत असताना अशा पद्धतीने सराव करून घ्यायचा आहे। हे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आता आपण बघणार आहोत आ, फक्त अ यापूर्वीच आपण बघितलेले आहे अ कसे काढावे। यामध्ये फक्त अ ला काना चांगल्या पद्धतीने जोडणे हे एवढंच काम आहे। अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे। समान अंतरावर चांगल्या पद्धतीने हा काना द्यायचा आहे। त्यानंतर पुढचं अक्षर आपण पाहूया ई। याच्यासाठी चांगला सराव करणं गरजेचं आहे, कारण ई काढत असताना मुलांची चुकी कुठं होते तर एकतर रेषा मारत नाहीत आणि मग या पद्धतीनं ई वगैरे काढाय बघतात, किंवा असं घेऊन असं जातं आणि पुन्हा मग त्यांचं ते ई बसत नाही। अशा या चुकीच्या पद्धती त्यांच्या होतात। या इथे मी काही नमुना दाखवतोय आणि ते बसत नाही त्या रेषेमध्ये। तर याच्यासाठी आपल्याला थोडा चांगला सराव करून घ्यावा लागेल की ई काढत असताना पहिली रेषा ही मापात रेषा घेऊन हा आकार या पद्धतीने यायला पाहिजे, असा सराव घेतला पाहिजे। बघा, या सरावाचा इथं फार उपयोग होतोय। रेषा उभी, आडवी, पुन्हा समांतर आडवी, पुन्हा समांतर, पुन्हा आडवी या बाजूला आणि गाठ। अशा पद्धतीने जर सराव चांगला करून घेतला तर ई उत्तम काढता येतं। आणि त्याच पद्धतीने दीर्घ ई याचा सुद्धा आपल्याला सराव करता येतोय। पहा, इथे या ठिकाणी मी काढून दाखवलेलं आहे। तर बघा मित्रांनो, आपल्याला 2-3 अक्षर आता आपण काढणार आहे व्यवस्थित। अ, आ, ई, ई। तर अशा पद्धतीने सराव करा। आपण कुठे चुकतो इथे लक्ष द्या। या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत आणि या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत। धन्यवाद।